या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत A1 कलेक्शन अँड क्लॉथ सेंटर, बेगमपेठ, सोलापूर। पतसंस्थेची फसवणूक केल्याप्रकरणी एका फौजदार चावडी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। वैभव आहेरकर वय वर्ष 45 यांनी फिर्याद दिली आहे। किशोर बारडोळे वय वर्ष 55 यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालाय। ही घटना 8 जानेवारी 2011 रोजी ते 30 जुलै 2023 पर्यंत आर्यनंदी नागरी पतसंस्था मर्यादित दत्त चौक येथे घडली आहे। किशोर बारडोळे यांनी पतसंस्थेकडून 8 जानेवारी 2011 रोजी तारण कर्जाची मागणी अर्ज केला होता। त्याला जामीनदार सत्तय्या विश्वनाथ येलदी यांच्या मालकीची कुंभारे येथील जमीन ठेवली होती। जमिनीवर पतसंस्थेचा बोजा चढवून 10 मार्च 2011 रोजी 7.5 लाखांचं कर्ज दिलं होतं। मात्र ती जमीन पूर्वी विक्री केली आहे याची कल्पना दिली नाही। त्यानंतर कर्जफेडीसाठी पाठपुरावा केला असता जीवे मारण्याची धमकी दिली। पतसंस्थेची व्याजासह एकूण 35,84,724 रुपयांची फसवणूक केली असं फिर्यादीत म्हटलं आहे। अधिक तपास पोलीस निरीक्षक देशमुख हे करीत आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।